केवळ पुतण्याच्या प्रेमापोटी आमदार दिलीप बनकर पिंपळगाव बसवंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेतून सलग 2 पंचवार्षिकपासून बाहेर. सतीश मोरेंच्या 15 वर्षाच्या संघर्षाला अखेर मिळाले यश. भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आणून स्वतः झाले उपनगराध्यक्षपदी विराजमान. नाशिकचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतरची पहिलीच निवडणूक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पाडली. भाजपा शिंदेसेना युतीत अन अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली. या लढतीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे दर्शन मतदारांना मिळाल्याने दिवाळीनंतरची दिवाळी मतदारांनी साजरी केली. या निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डेसह 8 जागा तर शिंदेंच्या सेनेला 10 जागांवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अवघ्या 7 जागांवर विजय मिळाल्याने आमदार दिलीप बनकरला हा चांगलाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे सतीश मोरे गेल्या 12 ते 15 वर्षांपासून आधी ग्रामपंचायत असताना येण्यासाठी तर आता नगर परिषदेत सत्तेसाठी संघर्ष करीत होते. ग्रामपंचायतीत त्यांना सत्ता मिळू शकली नाही, परंतु पहिल्यांदाच झालेल्या नगर परिषदेत त्यांना सत्ताही मिळाली आणि स्वतः उपनगराध्यक्षपदाची संधी देखील मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या 15 वर्षापासूनचा सतीश मोरेंच्या संघर्षाला फळ मिळाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पिंपळगाव नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होती. दोन्ही पक्षांच्या बैठकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या. त्यात नगराध्यक्षपद राखीव असल्याने त्याबाबत डॉक्टर बर्डे, इंजिनियर गायकवाड, मोरे, गांगुर्डे आदी नावांची चर्चा होती. पण उपनगराध्यक्ष पदासाठी सतीश मोरे स्वतः आग्रही होते. सतीश मोरेंनी आमदार दिलीप बनकरांचे पुतणे गणेश बनकर यांनी पालखेड गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु आता नगर परिषद झाल्याने नगर परिषदेतच करोडोंचा विकास कामांचा मलिदा मिळणार असल्याने जिल्हा परिषदेत जाऊन करणार काय या हेतूने नगर परिषद निवडणूक लढवण्यावर बनकर ठाम राहिल्याने आणि सत्ता आल्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी देखील स्पर्धेत असल्याने अखेर अनेक बैठकांनंतर शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपाची केवळ आणि केवळ उपनगराध्यक्ष पदावरून युती फिसकटली. पुतण्याच्या प्रेमापोटी आमदार दिलीप बनकरांनीही मग घर फुटू नये, वादविवाद नको म्हणून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सेम स्थिती 2022ला ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत निवडणुकीत झाली होती. याच पुतण्याच्या प्रेमापोटी सतीश मोरेंची त्यावेळी देखील युती तोडली आणि पुतण्याला थेट सरपंच पदाची उमेदवारी दिली होती. अर्थात पुतण्याच तेव्हाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होता. त्यामुळे मग भास्कर बनकर, सतीश मोरे आणि बनकरांचा पुतण्या यांच्यात जनतेतून सरपंच पदासाठी निवडणूक झाली. त्यात बनकरांचा पुतण्या थेट 3ऱ्या स्थानी फेकला गेला. तर या निवडणुकीत भास्कर बनकर सरपंचपदी निवडून आले. सतीश मोरेंचा अवघा 100-150 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळीही कदाचित बनकरांनी सतीश मोरेंशी जुळवून घेतले असते, पुतण्याचा बालहट्ट थोडा थांबविला असता तर तेव्हाही ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली असती. त्याच इतिहासाची पुन्हा नगर परिषदेत पुनरावृत्ती झाली आहे. आमदार दिलीप बनकरांनी पुतण्याचा बालहट्ट थोडा बाजूला सारून राजकीय तडजोडी केल्या असत्या तर कदाचित बनकरांची आणि भाजपाची सत्ता पिंपळगाव नगर परिषदेत असती. पण केवळ पुतण्याच्या हट्टापायी बनकरांना सलग 2 पंचवार्षिकपासून पिंपळगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून सत्तेबाहेर राहण्याची वेळ आली आहे. ती केवळ आणि केवळ पुतण्याच्या प्रेमापोटीच, हे मात्र कटू सत्य आहे. भाजपाची आणि राष्ट्रवादीची बोलणी फिसकटल्याने मग भाजपा शिंदेसेनेची बोलणी सुरू झाली. भास्कर बनकर उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार होते. त्यासाठी त्यांनी मोठा मेळावा देखील घेतला होता. पण नंतर मग थेट भास्कर बनकर व समर्थक आमदार दिलीप बनकरांसमोर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सामील झाले आणि मग आमदार दिलीप बनकर, भास्कर बनकर, तानाजी बनकर या सगळ्यांनी मिळून निवडणूक लढविली. तिन्ही बनकरांचे फक्त सत्तेसाठी एकत्र येणे हे पिंपळगावच्या सुजाण नागरिकांना काही पटले नाही आणि त्यामुळेच मग या मतदारांनीही थेट भाजपा सेनेला बहुमताचा कौल दिला. गेल्या 30-35 वर्षांपासून पिंपळगाव ग्रामपंचायतीत सत्ता असणाऱ्या भास्कर बनकरांनाही या निवडणुकीत मतदारांनी नाकारून त्यांच्या समोरच्या नवख्या उमेदवाराला विजयी करून भास्कररावांना घरी आराम करण्याचा इशारा देखील या निमित्ताने दिला आहे. पिंपळगाव नगर परिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आणि भाजपाचाच उपनगराध्यक्ष झाल्याने पिंपळगावच्या समस्या सुटून विकास कामे व्हावीत अशी नागरिकांची अपेक्षा असल्याने महायुतीने ती आता पूर्ण करावीत अशी अपेक्षा